आईने असाच वेळ लावला निघायला ना तर आज रस्त्यात झोपायची पाळी येणार आहे. अहो, आज आम्हाला झेक रिपब्लिक सोडून अख्खा ऑस्ट्रिया देश ओलांडून संध्याकाळपर्यंत जर्मनीत पोहोचलेच पाहिजे. जर्मनीच्या एका छोट्या गावात नदीकाठी एक छानपैकी घर भाड्याने घेतले आहे. आणि ते काय हॉटेल नाही आमच्यासाठी थांबून राहायला. लांबचा प्रवास आहे, वेळेत पोहोचलो नाही तर झोपणार कुठे. आम्ही आता झेक रिपब्लिक मधील ब्रेनो या शहरात आहोत. आईला सकाळी औषधे घ्यायची असतात ना, त्यामुळे तिचा चांगला नाश्ता झाल्याशिवाय प्रवासाला सुरुवातच करता येत नाही. नाश्त्याच्या जागी जाईपर्यंत या ब्रेनो शहराला शेवटचे पाहून घेतो. मात्र येथे जास्त थांबून पण चालणार नाही. दुपारच्या जेवणाचा एक खास बेत आखलाय. ऑस्ट्रियातील एका सुंदर सरोवराकाठी उंच डोंगर माथ्यावर एक उच्चभ्रू असे उपाहारगृह, जिथे काही हॉलिवूडच्या चित्रपटांचे पण चित्रीकरण होते म्हणतात. म्हणजे आज नाश्ता झेक रिपब्लिक मध्ये, दुपारचं जेवण ऑस्ट्रियात आणि रात्रीचं जेवण जर्मनीत. आईला सतत जास्त चालता येत नाही, त्यामुळे तिला असे अधेमध्ये बसावे लागते. मात्र हा नाच पाण्यात वेळ घालवला ना तर सगळंच खोळंबलं. आणि आईला नाश्त्यात काय हवं विचारलं तर म्हणते केक. आता शोधत बसा केकवाला नाश्ता. तसा आम्हाला जास्त शोध घ्यावा लागला नाही. इथे सुरुवातीलाच आम्हाला एका ठिकाणी छानपैकी केक दिसले, पण तिथे रीतसर नाश्ता नव्हता. नको म्हटले मी आईला. चल पुढे कुठे बघू. बघतो तर काय, मदनाची मंजिरी, मला माझा केक सापडला. कशाला मी उगाच आईला म्हटले पुढे जाऊ म्हणून. माझं ना नशीबच खोटं. कधी बरं मला मिळेल केक हा माझा मोहे करा. अरे चुप. मी चूप झालो आहे ते इथल्या नाश्त्याच्या किमती पाहून. म्हणजे नेमके महाग वगैरे असं नाही हो. काय आहे, महागातले खाणे कुठेही खा, ते नीट आरामात खाऊन छानपैकी उपभोगले पाहिजे माणसाने. यासाठी अशा पदार्थांना सजवण्यात, त्याची मांडणी करण्यात वेळ आणि कौशल्य या दोन्ही गोष्टी खर्च केल्या जातात. म्हणून त्याला इंग्रजीत डायनिंग एक्सपिरियन्स असे म्हणतात. असे घाई असताना असा नाश्ता उरकणे म्हणजे त्यातले काही पैसे फुकट गेले नाही का. आणखीन अर्ध्या तासाने आम्हाला इथल्या चौकात गाडी येणार आहे न्यायला. या देशाची तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी एक गोष्ट सांगतो. इथे अनेक ठिकाणी तुम्हाला ख्रिश्चन धर्माची अनेक चर्चेस दिसतील. मात्र झेक रिपब्लिक मधील 48% लोक देवावर विश्वास ठेवतच नाहीत मुळी. म्हणजे जवळजवळ अर्धी जनता कोणताही धर्म पाळत नाही किंवा कुणाची प्रार्थनाही करीत नाही. बाकी उरलेले 50% ते जवळजवळ सर्व ख्रिश्चन आहेत. हिंदू, ज्यू आणि मुसलमान प्रत्येकी 0.5% कमी. मात्र जगातील सर्व धर्माचे लोक या देशात आपला धर्म अगदी खुलेपणे पाळू शकतात. आमचे कुलकर्णी पटकन जागे झाले. तुमच्यासाठी एक खास गोष्ट सांगतो आता. झेक रिपब्लिकचे लोक बियर पिण्यात एकदम पटाईत हो. सरासरीने दर माणशी इथे वर्षाला 190 लिटर बियर जिरवली जाते. सरासरी म्हणजे त्यातून दारू न पिणारी लहान मुले आणि काही म्हातार मंडळी काढून टाका. याचा अर्थ इथे अफाट संख्येने लोक लिटरच्या आसपास बियर दररोज बारमाही पितात. एवढे असून सुद्धा पिऊन झिंगणारे, मारामाऱ्या करणारे इथे क्वचितच दिसतात. तसेच सुरक्षिततेच्या बाबतीत या देशाचा युरोपमध्ये 7वा क्रमांक लागतो. कुलकर्णी एकदम बियर आणि आपण आपण नाही पित असल्या गोष्टी. कुलकर्णी पिऊ नका. न पिता करणारी आणखीन एक गोष्ट करता येते इथे, आणि ते म्हणजे बियर स्पा. या देशात ठिकठिकाणी बियर स्पा आहेत. बियर स्पा म्हणजे जिथे आंघोळीच्या टबात किंवा छोट्याशा हौदात बियर भरलेली असते. त्या तिथले लोक जाऊन तासनतास बसतात. त्याने त्वचेचे रोग वगैरे मुक्त होतात अशी इथल्यांची श्रद्धा किंवा अंधश्रद्धा. नाही, तशी मी 1-2दा घेतलीये. कुलकर्णी उघडले. आमच्या बॉसचा सेंड ऑफ होता तेव्हा त्याने पार्टी दिली होती तेव्हा. पण नंतर वारंवार जावं लागतं हो.
आता आम्ही लोकल मधून प्रवास करणारे ऐनवेळी कुठे आणि किती वेळा जाणार? हो, हे बाकी बरोबर म्हणालात हो कुलकर्णी. माझे पण वांदे होतात. पण त्यावरून इथे पुढे येणारी एक जागा तुम्हाला दाखवावीशी वाटते. तुम्हाला नक्की आवडेल, बघा शामू, तुम्ही. ती बघ लालबागची चिमणी. आईला कुठेही कोणत्याही देशात भोंगा दिसला की तिला 60-70 वर्षांपूर्वीची तिच्या माहेरच्या लालबागमधील कापड गिरणीची चिमणी आठवते. असे म्हणतात की माणूस एक वेळ लालबाग सोडू शकतो, मात्र लालबागची चिमणी काही त्याला कधी सोडणार नाही. कुलकर्णी, हे बघा, ही भव्य जागा म्हणजे पेट्रोल पंप नव्हे आणि ढाबा मुळीच नव्हे. ही संपूर्ण वास्तू म्हणजे एक मुतारी. प्रवाशांनी वाटेतल्या झाडांना उगाच पाणी घालू नये म्हणून इथल्या अनेक देशात तुम्हाला अशा सुविधा दिसतील. कुलकर्णींशी गप्पा मारण्यात आमची गाडी कधी चेक रिपब्लिक मधून ऑस्ट्रियामध्ये शिरली ते कळलेच नाही. पोलंडमधून चेक रिपब्लिकमध्ये शिरताना मी सरहद्द ओलांडायचे आवर्जून गेल्या व्हिडिओमध्ये टिपले आहे. मात्र आता ते आकर्षण राहिले नाही. 2 देशात ना कुंपण ना चौकी. देशाच्या सीमेचा फूट बाय फूट छोटा असा एकमेव फलक जो रस्त्यावरून आपण कधी ओलांडतो हे कधी कधी इथून चालत आलो तरी कळणार नाही. आल्प्स पर्वत पहा डावीकडे. युरोपमधील प्रसिद्ध आल्प्स पर्वतांचे नाव महानगरपालिकेच्या मराठी माध्यमिक विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सुद्धा कधी ना कधी आलेले असते. आता तुम्ही इथले खरे सृष्टी सौंदर्य पाहाल. इथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पण होते. मी सुरुवातीला म्हटले होते नाही का की दुपारच्या जेवणाचा एक खास बेत जो एका रमणीय सरोवराकाठी डोंगर माथ्यावर असणाऱ्या उच्चभ्रू अशा उपहारगृहात आहे म्हणून. त्याच डोंगरावर आमची गाडी येथील नागमोड्या वाटांतून बाजूची टुमदार घरे पाहत चालली आहे. कुलकर्ण्याचे तोंड परत उघडलं. हे उच्चभ्रू काय? तू तर सँडविच पण कधी महाग म्हणून घेत नाहीस. बरोबर आहे हो. काय आहे, आईचे कॅन्सरचे वर्षभर चाललेले उपचार 2 महिन्यांपूर्वी संपले. तेव्हा काहीतरी साजरे करावेसे वाटले. पण आमच्याकडे तेलावीवला एखाद्या कामगार उपहारगृहात सुद्धा पण एवढे महाग, तर म्हटले की ते पैसे बाजूला ठेवून कधी एखाद्या खास जागी ही गोष्ट साजरी करावी. आणि हे उच्चभ्रू म्हटले म्हणजे काही ही फाईन डायनिंग रेस्टॉरंट वगैरे काही नाही हो. आपल्याला सहसा जी जागा परवडत नाही ती आपल्यासाठी उच्चभ्रू. अशा जागेत क्वचित कधी जायला मिळते, त्याचा आनंद फार वेगळा. श्रीमंतांचे खरे वांदे, त्यांना आणखीन उच्चभ्रू आणणार कुठून? दोस्तांबरोबर चहा पाण्याला पण तेच आणि लग्नाच्या वर्धापन दिनी सुद्धा तेच. इथे येणार हे आईला अजून सांगितले नव्हते. ती अशा डोंगर माथ्यावरील उपहारगृहात जिथे खाताना निसर्ग सौंदर्य पाहता येते म्हणून दुप्पट पैसे घेतात अशा ठिकाणी कधी गेली नव्हती. मगाशी म्हणालो होतो नाही का मी, डायनिंग एक्सपिरियन्स म्हणून. आणि आयुष्यात रंग आणण्यासाठी पैशाची गरज असते ते सुद्धा खरे नाही. आयुष्यात रंग घालण्यासाठी विविध रंगांसारखा वेगळेपणा आणला पाहिजे. आता 8 ते 5 नोकरी आणि 2 तास लोकलमध्ये काढून काय रंग आणणार तुम्ही म्हणता? अहो, इथेच तर खरी मेघ आहे. उलट कष्टमय आयुष्यात जगणाऱ्याला थोड्याशा रंगाने पण कलाटणी मिळते. मगाशी म्हणालो होतो नाही का, श्रीमंतांना आयुष्याने भौतिक सर्व काही दिले, मग त्यांनी जीवनाचे रंग आणखीन आणायचे कुठून? आठवतं का, पूर्वी स्टेशनावर बायकोसाठी गजरा घेऊन त्याला जपून घरी नेईपर्यंत मन कसं ढगातून उडायचं ते. तुम्ही एक प्रयोग करून बघा कुलकर्णी. येत्या रविवारी बायकोला काय म्हणतात ते मराठीत, सरप्राईज द्या. एक दिवस घरच्या घरी बायकोचा वेटर होऊन पहा. जेवण बनवता येत नसेल तरी बाहेरून आणून ताटात वाढा. अगदी खांद्यावर वेटर सारखा नॅपकिन घेऊन, बरं का, की बायको म्हणालीच पाहिजे, इश्श, हे काय हे भलतच. ओ कुलकर्णी, खांद्यावर तुम्ही नॅपकिन नाही पोतं घेतलंय, त्याला त्या भलतच म्हणाल्या. हा झाला जीवनातील रंग. यातील आनंद घेणाऱ्याला आणि त्यातील अपार सुख त्या आनंद देणाऱ्याला. कारण त्या क्षणी तो झाला असतो सुखाचा करता करविता. चला, जेवण छानपैकी झाली. आता पुढे जर्मनीची वाट. सूर्य पण अस्ताला लागला आहे. जर्मनीत पोहोचेपर्यंत रात्र होईल. तेथे गावात घेतलेले घर पण तुम्हाला दाखवायचे आहे. एक वेळ ते तुम्हाला बाहेरून दाखवता आले नाही तरी आतून नक्की या व्हिडिओमध्ये दाखवीन. पण त्या घराची मजा खरी बाहेरून पाहण्यात.
कारण ती जागा जर्मनीतील एका गावात अगदी नदीकाठी आहे. एवढी नदीकाठी म्हणजे खिडकीत वाळत घातलेला जांघ्या खाली पडला तर तो नदीच्या प्रवाहात वाहून जायचा. अगदी खिडकी खालून वाहते नदी. आणि अशी जागा मिळत आहे म्हणून मी ऑस्ट्रियामध्ये थांबलो नाही. तुम्हाला आश्चर्य वाटलं नाही का की ऑस्ट्रिया केवळ ओलांडायचा कशाला? आहेस तर राहायचे तिथे पण 2 दिवस. तर याचे दुसरे कारण मजेदार आहे. पण पहिले कारण हे की आम्ही घरी परतताना पुन्हा ऑस्ट्रियात व्हिएन्ना शहरात येणार आहोत. आणि दुसरे मजेशीर कारण हे की आम्ही पुढील काही दिवस राहणार आहोत जर्मनीच्या गावात, मात्र फिरणार आहोत ऑस्ट्रियाच्या साल्सबर्ग या शहरात. कुलकर्णी एकदम, हे काय पण नाही हो, खरं सांगतोय हो. काय आहे ते गाव ऑस्ट्रिया आणि जर्मनीच्या अगदी वेशीवर आहे. तिथून चालत 10 मिनिटात माणूस ऑस्ट्रियात येतो. ऑस्ट्रियाचे साल्सबर्ग शहर त्या जर्मन गावापासून गाडीने 15 मिनिटावर. आणखीन एका गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही पुढची येणारी व्हिडिओ येईपर्यंत. जर्मनीतून एका दुसऱ्या जर्मनीच्या सरोवरात होडीतून प्रवास करण्यासाठी आम्ही उद्या जाणार आहोत. मात्र तेथील जाण्याचा नागमोडा मार्ग जर्मनीतून ऑस्ट्रियात आणि परत जर्मनीत शिरतो. म्हणजे परत येताना तसेच दुसऱ्या देशात शिरायचे आणि परत बाहेर यायचे. जरा विचित्रच वाटतं नाही का आपल्याला? चला आता आधी घरी पोचल्यावर तुम्हाला घराची व्हिडिओ करून दाखवतो. हे पहा म्हणजे हिला नाही, हा पूल ओलांडला तो निळा फलक गेला म्हणजे जर्मनी. आणि उजवीकडे पहिल्या गल्लीत आमचे घर. आई प्रत्येक हॉटेलमध्ये खोली किंवा घेतलेले भाड्याने घर शिरल्याबरोबर असे पाहते की एवढ्या उत्सुकतेने आपण एखादे संग्रहालय सुद्धा पाहत नाही. कोपऱ्यामध्ये ही मालकाच्या आजोबाची कबर आहे असे सांगितले तेव्हा तिचा चेहरा पाण्यासारखा झाला होता. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नीट दाखवीन काय आहे ते. आणि हो, ख्रिश्चनांचे घर आहे. त्यांनी घरातच छोटी चर्च सारखी व्यवस्था केली आहे. तुमच्यापैकी ख्रिश्चनांनी पाहावे. ना दिन दिन ना ना दिन दिन ना ना दिन दिन ना तिरकड दिन ना ना दिन दिन ना ना दिन दिन ना ना दिन दिन ना तिरकड दिन ना ना दिन दिन ना ना दिन दिन ना ना दिन दिन ना तिरकड दिन ना ना दिन दिन ना ना दिन दिन ना ना दिन दिन ना तिरकड. अरे चुप.